गोष्टी रूप साने गुरुजी. लेखक श्यामकांत कुलकर्णी. साने गुरुजींची अमर गोष्ट. कोकणातील रत्नागिरी हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला आहे. या जिल्ह्यात दापोली हा एक सुरेख तालुका आहे. या तालुक्यात पालगड हे एक रमणीय गाव आहे. या गावात शिरताच डाव्या बाजूनं गेलं की थोड्याच अंतरावर साने गुरुजी विद्यार्थी वसतिगृह ही पाटी असलेली इमारत आपलं लक्ष वेधून घेते. या इमारतीत पूर्वी साने गुरुजी खूप वर्षे राहत होते. साने गुरुजींचा जन्म याच घरात झाला होता. साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्रातील मुलामुलींचे लाडके लेखक आणि कवी. त्यांची श्यामची आई आणि गोड गोष्टी ही पुस्तकं मराठी कुटुंबांच्या घराघरातून मोठ्या आवडीनं लहान मुलं मुली वाचतात. कारण या पुस्तकामधून साने गुरुजी अत्यंत गोड शब्दात आपल्याला जवळ घेऊन जणू आईच्या मायेनं आपल्याला छान छान गोष्टी सांगत आहेत असंच मुलांना वाटत असतं. फक्त मुलांनाच नव्हे तर प्रौढांनासुद्धा हाच अनुभव त्यांची पुस्तकं वाचताना येतो. कारण साने गुरुजींनी निरनिराळ्या गोष्टींमधून जीवनातील मांगल्य, पावित्र्य, सत्य, प्रेम, दया, परोपकार आणि सहानुभूती या सद्गुणांचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं आहे. चांगल्या सवयी व चांगले गुण आपल्याही वागण्यात उतरले पाहिजेत अशी प्रेरणा साने गुरुजींच्या गोष्टी वाचताना आपल्याला होते. आणि आपले कुटुंब, आपला समाज व आपला भारत देश यांच्या हितासाठी आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे अशी इच्छा त्यामुळं निर्माण होते. साने गुरुजी गोष्टी सांगतात ते कधी आपले डोळे पुसण्यासाठी, कधी आपल्याला हसविण्यासाठी, कुठं आपलं चुकलं असेल तर आपल्याला सावध करण्यासाठी, तर कधी आपलं मन दुबळं झालं असेल तर आपल्या मनाला धीर देऊन आपल्या अंगात हिंमत येण्यासाठी. म्हणूनच प्रत्यक्ष आपल्या आईचा प्रेमळ स्पर्श व मायेचा ओलावा देणारी साने गुरुजींची गोष्ट मराठी भाषेत अमर ठरली आहे. खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. जगी जे हीन ती पतित, जगी